बाप्पा मंगलमूर्ती. बघा मित्रा, लाईट हाऊसच्या जवळ आलोय. बाजूला गार्डन वगैरे, अगदी समुद्राला लागूनच एक छानसं छोटंसं मंदिर आहे आणि समुद्राला जवळजवळ तुफान आलंय. मोठ्याच्या मोठ्या लाटा उसळत आहेत. नमस्कार मित्रांनो, या आपल्या रत्नागिरी पिकनिकच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गणपतीपुळे आणि आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोअर करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता चाललो आहोत जयगड लाईट हाऊसकडे. मित्रांनो, आपण अजून एका स्पॉटवर आलो. इथे जयगड लाईट हाऊस असं स्पॉटचं नाव आहे. इथे पण देखा मस्त समुद्र किनारा आहे. गाडी पार्क केल्या आपण. सुंदर जागा आहे बघा, रिलॅक्स होण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. चला, लाईट हाऊस ओपन होईल 4 वाजता. लाईट हाऊस बघायला जाऊया आपण. चला चला रे. सुंदर असा परिसर आहे यांचा. छानसे पेवर ब्लॉक वगैरे लावलेत. काजूची झाड आहे, वेल मेंटेन आहे. एवढी जण, बाकीचे कुठे आहेत? बाकी 2 भाऊ नंतर मागून येतात. तो समोर दिसतोय तो लाईट हाऊस आहे. तिथे जायचं आपल्याला. बघा मित्रा, लाईट हाऊसच्या जवळ आलोय. बाजूला गार्डन वगैरे मस्त आहे. टॉयलेट वगैरे सोय आहे. इथे त्यांच्या स्टाफची राहण्याची व्यवस्था देखील छान आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन पण आहे आणि चांगलं गार्डन आहे. वेल मेंटेन गार्डन आहे. आमच्यातला एक छोटा पोरगा गेलाय खेळायला. बाबू, कसं वाटतंय? मस्त, मला मजा येते. अजून पार्टी एक पोरगा. इथे तिकीट आहे, विजिटर्स तिकीट 20 रुपीज, 20 रुपये. मामा बोलतोय या या या. मेंटेनन्स चांगला आहे. पण चला आपण घुसूया. उघडलाय काकाने लाईट हाऊस. वाव, हॅलो हॅलो. कोणतं आहे? जयगड लाईट हाऊस, न्यू टॉवर. एक फोटो सेशन. आमच्या या ट्रिपचे मॅनेजर रोहित चव्हाण. चलो चलो चलो. मित्रांनो, लाईट हाऊसच्या अगदी वर आलोय. इथून पूर्ण समुद्र दिसतो. अगदी एकदम आरपार, जिथे तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आहे. मस्त, थोडंसं रिस्की आहे. लाईव्ह जातो 12:30. काय 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 35 किलोमीटरचा लाईव्ह जातो फोकस. ओके,
अच्छा फोकस ओके 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 हा आणि हे काय आमचे जे नेव्ही शिप असते त्याचा सिग्नल आहे. हा नेव्हीसाठी त्याच्यामध्ये मच्छीमार लोकांना बी सिग्नल तो भेटतो. अच्छा तुझी बोट कुठे हरवली काय झालं वगैरे हा तर तू ते लाईट बघून तू येऊ शकतो की नाही. बरोबर बरोबर आता 20 सेकंड मध्ये 3 फोकस पडतात. अच्छा हॅलो हा हा संपलं. किती मीटर लांब जातो फोकस 35 म्हणजे इथून कितपर्यंत बघा अरे रत्नागिरी पण जातो. अच्छा 35 किलोमीटर बोललो. 35 किलोमीटर अरे वा मग हे 8 किलोमीटर आहे. जयगड कुठे ते लाईटीचं कुठे वर आहे काय वर आहे तिथे एंट्री नाही पडली. अच्छा अच्छा ओके आणि हे कधी बनवलं ते बोर्ड मारले बघ 1932 मध्ये बनवलं. 1932 पासून आता ब्रिटिश राज्याचं हे अच्छा आमची सरकार चालू. आपलं सरकार ना आणखी काय दाखवू ते 2 खंड असेल. ओके तो सोलर पॅनल आहे ते सोलर अच्छा हे पॅनल. मेंटेन कोण करतंय हे बघ याच्यावर आहे ना जनरेटर लाईट चालतोय. मी अच्छा. शूटिंग चालू. हे बघ सोलर प्लेट वर चालते. हा. बॅटरी आहे 60-70 बॅटरी आहे. अच्छा अच्छा लाईट गेला तर जनरेटर चालू होतं. हा सप्लाय नसली तरी लाईट चालू राहायला पाहिजे. स्ट्रीट ओके लाईट वगैरे बंद म्हणजे राहिली वर्किंग कंडिशन मध्ये आहे ना पाहिजे. हा, हा. लाईट हाऊस जवळ फोटोशूट चाललंय बघा काढा काढा बाप्पा आशीर्वाद द्या पुढच्या वेळी जोडीने येऊ. मित्रांनो आपण आलोय आता जयगड जवळीच एका महादेवाच्या मंदिरामध्ये कराटेश्वर मंदिराचं नाव आहे. अगदी सुंदर असं मंदिर आहे बघा समुद्र किनाऱ्याच्या अगदी लागूनच. गो. मला समुद्राची जाऊ चालू. बघा अगदी समुद्राला लागूनच एक छानसं छोटंसं मंदिर आहे आणि समुद्राला जवळजवळ तुफान आलंय. मोठ्याच्या मोठ्या लाटा उसळत आहेत. असं वातावरण थोडं ढगाळ असल्या कारणाने अरे बापरे भयानक आहे थोडं थोडंसं भयानक दिसतंय. कृपया जवळ जाऊ नका. दिस इज ब्युटिफुल. वाव काय सुंदर आहे. बघा समुद्राच्या बाजूलाच आपला गोड पाण्याची विहीर आहे कुंड आहे. गोड आहे का रे पाणी प्यायचं पाणी प्यायचं पाणी आहे का हा अरे बघा गोड पाणी आहे. निसर्गाची कृपा महादेवाची कृपा. फ्रेंड्स आता आम्ही आलोय भरपूर दमून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. एक नवीन मंदिर आहे जय विनायक मंदिर बघा.
मस्त शांत परिसर आहे, सुंदर अगदी नीटनेटका, वेल मेंटेन ठेवलंय गार्डन वगैरे. जयगड ते गणपतीपुळेच्या रस्त्यावरच येतं. जयगडकडे जाताना उजव्या बाजूला मंदिर आहे, JSW कंपनीने बांधलंय. छानसं मंदिर आहे, नक्की भेट द्या कधी आलात तर. फिश पॉन्ड आहे मोठंसं. सुंदर असा नजारा आहे बघा मंदिराचा. मासे बघा अगदी स्पष्ट दिसत आहेत. सगळे आयफोन हे करणार आहे, लेवल करणार आहे सध्या व्हिडिओ काढून. आणि आपण आता आलो आहे हे ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आणि इथून मंदिर अगदी सुबक असं दिसतंय, सुंदर दिसतंय बघा. काय कलाकृती आहे, अतिशय सुरेख कौलारू मंदिर आहे. इकडे काय रे? अच्छा इकडे हे आहे का पाणी? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आपण आता आलो आहोत उंडी बीचवर. जयगड ते गणपतीपुळेच्या रस्त्यावर हे उंडी गाव लागतं. त्याचं हे सुंदर असा बीच आहे, आणि हा बीच आपण एक्सप्लोअर करूया. जाताना थांबायचं ठरलं होतं आमचं या बीचवर. आता संध्याकाळ झाली आहे, ही गाडी आली आहे. छान नजारा आहे बघा, मस्त नारळी पोपळीच्या बागा आहेत, आणि सुंदर असं गाव आहे. आणि ह्या बीचवर थोडं थांबून आपण आता नंतर पुढे जाऊया गणपतीपुळ्यामध्ये. मंडळी, आम्ही आहोत उंडी बीच, गणपतीपुळ्याचं उंडी बीच. अतिशय सुंदर बीच आहे बघा. आता संध्याकाळ होणार आहे, सनसेट होईल. दर्याला बघा काय तुफान आलाय, एकदम शांत समुद्र किनारा आहे, कोण नाही, एकदम मस्त वाटतंय. आमची मित्रमंडळी सर्व एन्जॉय करतायत, काही जण इकडे बसून एन्जॉय करतायत. कसं वाटतंय विकास? अरे एकदम एकदम भारी वाटतंय, एकदम भारी नजारा आहे, एकदम भारी. फर्स्ट टाइम गणपतीपुळेला आलेला आहे, एकदम भारी जबरदस्त वाटत आहे. आणि माझ्याबरोबर माझे मित्र पण आहेत, रोहित चव्हाण. त्यांच्याबद्दल काहीच आमचं म्हणणं नाही. हा कोकण म्हणजे आमचा होमटाऊन आहे, आणि आम्ही खूपच वर्षाने आलो आमच्या होमटाऊनला, त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होते. दो शब्द बोल की जाना, दिले ना. चला आपण पण जाऊया थोडं आतमध्ये. थोडं असं चिखल आहे, पण कठीण आहे, पाय काय आतमध्ये जाणार नाहीत. प्रयत्न करून बघूया. चालू आहे, समुद्र किनारा मस्तच आहे. इथे ब्लॅक ब्लॅक क्यों हो गया?
मित्रांनो, संध्याकाळ झाले आणि आता आपण आलो आहोत गणपतीपुळे मंदिर परिसरात. थोडा फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून एक समुद्र किनाऱ्याला फेरफटका मारण्यासाठी आम्ही आलो आहोत. बघूया, मध्ये पूजा वगैरे चालू आहे. गेट आहे मंदिराचा आणि इथून पुढे मंदिराचा परिसर चालू होतो. या साईडला पार्किंग आहे. संध्याकाळचा वेळ आहे बघा, मस्त हवा सुटले जोर जोरात. फार मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा देखील येत आहे. इकडून चाल. मंदिराची एंट्री जोरात पाऊस आहे, लाटा मजबूत, समुद्र किनारा आहे. बाजारपेठ आहे इकडे आणि इकडे आहे समुद्र किनारा. झाड मोठ्या लाट आहेत ना. मजबूत मोठ्या लाट आहेत. मला वाटतं कोणच गेला नाही किनाऱ्यावर. या साईडला मंदिर आहे, इकडे आपण जाऊ सकाळी पहाटे आंघोळ करून. आणि इकडे आहे समुद्र किनारा. तुफान आलंय, एकदम जोरदार वारा आहे. तर जवळजवळ संध्याकाळ झाली, 7:30 वाजलेत आणि आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये. बघा, सुंदर असा समुद्र किनारा आहे. यावेळी जरा पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे लाटा फार मोठ्या येतात. त्यामुळे मला वाटतं सिक्युरिटी गार्ड्स, लाईफ गार्ड्सवाले आहेत, ते माणसांना पाण्यात सोडत नाहीत. आणि इकडे गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ते छानसा रिलॅक्स करतोय आमची सगळी मंडळी इकडे बसून, वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. छान वातावरण आहे. मंडळी नमस्कार, शुभ सकाळ. सकाळ झाली आहे आणि आता मी दर्शनासाठी निघालोय, पण आला आहे जोरदार पाऊस गणपतीपुळ्यामध्ये. थोडा पाऊस कमी व्हायची वाट बघूया आणि आपण निघूया. नाश्ता करणार होतो. रिमझिम पाऊस पडतोय आणि आपण चाललोय मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. चला चला. मित्रांनो, आपण आलो आहे मंदिरामध्ये. आपलं दर्शन झालंय बाप्पाचं आणि आता बाहेर
पाऊस पडत असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. समुद्र पूर्ण उफाळलेला आहे बघा. बीचवर जाण्यामध्ये काठी बंदी आहे. ते दीपस्तंभ आहे. तर मंडळी आपलं दर्शन झालं आहे. मस्त पाऊस आला आणि अगदी गर्दी नाही अजिबात. छानसं दर्शन झालं आहे. आमच्या मागे मंदिर आहे बघा, देवाचं दर्शन झालं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मित्रांनो, इथून पुढे आम्ही जाणार आहोत पावस आणि मार्लेश्वरला. ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.